26 नोव्हेंबर ही अतिशय महत्त्वाची अशी तारीख आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो भारतीय संविधान दिन म्हणून, भारतीय संविधान दिवस म्हणून आपण साजरा करीत आहोत. भारतीय संविधानाचं महत्त्व काय आहे हे याविषयी आपण सर्वजण परिचित आहोत. ओके, भारतीय राजकारणाचा, समाजकारणाचा आत्मा म्हणजे भारतीय संविधान होय. आणि असं हे संविधान ज्यांनी लिहिलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातनं, यांच्या कष्टातनं या देशाला भेटलेलं हे सर्वोच्च लिखित असं संविधान आहे. आणि या संविधानाचा दिवस म्हणून आपण 26 नोव्हेंबर हा साजरा करतो. तर या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण इथे पाहत आहोत आणि यावरती अनेक वेळा प्रश्न पडलेले आहेत. यासाठी आपल्याला याचा अभ्यास असला पाहिजे. पहा, 29 ऑगस्ट 1947 भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. ओके, याच्यामध्ये आपण थोडासा कालानुक्रम पाहत आहोत. ओके, 29 ऑगस्ट 1947 लक्षात असू द्या तारीख. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी, म्हणजे भारतीय संविधान निर्माण करण्याची जी प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेतील जे मसुदा समिती आहे त्या मसुदा समितीची स्थापना जी आहे ते 29 ऑगस्ट 1947 या दिवशी झाली. आपल्याला माहिती आहे या मसुदा समितीचे अध्यक्ष महामानव, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे आपल्याला माहिती आहे आणि हे आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर हे जे भारतीय संविधान आहे हे भारतीय संविधान अथक परिश्रमातनं, गाड्या अभ्यासातनं या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी हे जे भारतीय संविधान आहे ते भारतीय संविधान 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांमध्ये हे जे भारतीय संविधान आहे या संविधानाची निर्मिती केली. या भारतीय संविधानाची निर्मिती करण्यासाठी इतका कालावधी लागलेला आहे. काही परीक्षेमध्ये या कालावधीवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सो त्यापुढे पहा, मग हे जे भारतीय संविधान आहे ते 26 नोव्हेंबर 1949 या रोजी, तारीख लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1949 या रोजी भारतीय संविधान लिहून पूर्ण झालेलं होतं. आणि हे भारतीय संविधान सभेने या भारताची राज्यघटना, ज्याला आपण भारताचं संविधान म्हणतो, ते संविधान स्वीकारलं. भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परिपूर्ण झालेली भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ती सुपूर्द केली, यांच्याकडे दिली. आणि भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 या रोजी भारताची राज्यघटना स्वीकारली. पहा, 2 शब्द अतिशय महत्वाचे आहेत आणि 2 तारखा अतिशय महत्वाच्या आहेत. 26 नोव्हेंबर 1949 ही जी तारीख आहे या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलेलं होतं, म्हणजे ते लिखित स्वरूपामध्ये पूर्ण झालेलं होतं आणि भारतीय संविधान सभेने ते स्वीकारलेलं होतं. अजूनही ते लागू झालेलं नव्हतं. काही महिन्याचा कार्यकाल उलटून गेल्याच्या नंतर मग 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय राज्यघटना किंवा भारतीय संविधान जे आहे ते भारतवर्षासाठी पूर्णतः लागू झालं, अंमलात आलं, त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली. म्हणून 26 जानेवारी 1950 हा जो दिवस आहे आपल्या भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. या 2 तारखेमध्ये अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत. एका तारखेवरती प्रश्न असा विचारला जातो की भारतीय संविधान सभेने भारतीय संविधान किंवा भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारली, आणि दुसरी जी तारीख आहे त्या तारखेवरती असा प्रश्न पडतो की भारतीय संविधान किंवा भारतीय राज्यघटना ही केव्हा अंमलात आली किंवा केव्हा लागू झाली. यासाठी या 2 तारखा अतिशय महत्त्वाच्या आहेत. हे 4ही मुद्दे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि आपण ते लक्षात ठेवले पाहिजेत. आता भारतीय संविधान दिन आपण का साजरा करू लागलो, याची गरज का भासली, याचा नेमका उद्देश काय आहे हेही थोडक्यात आपण पाहूयात. पहा, भारतीय संविधान आणि घटनाकार, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणात आपण हा संविधान दिन साजरा
करतो. हा एक त्यातला उद्देश आहे. पहा काय आहे, भारतीय संविधान हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला याची माहिती असली पाहिजे, याबद्दलची जाण असली पाहिजे, याबद्दल सर्व भारतीय नागरिक जागरूक असले पाहिजेत. भारतीय संविधानामध्ये असलेली माहिती, भारतीय संविधानात असलेले कायदे, अधिकार, कर्तव्य, ओके, या सगळ्या गोष्टीबद्दल भारतातला प्रत्येक नागरिक त्या बाबतीत जागरूक असला पाहिजे. आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतीय राज्यघटनेसाठी, या भारतीय संविधानासाठी जे अथक परिश्रम घेतलेला आहे, त्या अथक परिश्रमाची जाणही भारतीयांना असली पाहिजे. यासाठी आपण भारतीय संविधान दिन साजरा करतो. हा एक त्यामागचा हेतू आहे. त्यानंतर भारत सरकारने, मग प्रश्न असा आहे की संविधान दिन भारतामध्ये केव्हापासून साजरा करू लागलोत, त्याबद्दलचं हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, भारत सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 125वी जयंती वर्षानिमित्त 26 नोव्हेंबर 2015 पासून, पहा 26 नोव्हेंबर 2015 पासून पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. भारत सरकारने पहिला अधिकृत संविधान दिन केव्हा साजरा केला, तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंतीचं जे वर्ष होतं, त्या वर्षी 26 नोव्हेंबर 2015 पासून अधिकृतपणे संविधान दिन साजरं करू लागलं. भारत सरकारने याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर पुढचा उद्देश असा आहे संविधान दिन साजरा करण्याचा की संविधानाबद्दल जनजागृती झाली पाहिजे. जनजागृती झाली पाहिजे याचा अर्थ जनमानसामध्ये भारतीय संविधान काय आहे, भारतीय संविधानाचा हेतू काय आहे, भारतीय संविधानाचं महत्त्व काय आहे, याबद्दलची जाणीव जागृती या भारतातील जनमानसामध्ये झाली पाहिजे. हाही संविधान दिन साजरा करण्यापाठीमागचा हेतू आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचा आणि त्यांनी केलेलं जे अथक परिश्रम आहे, त्यांनी जी भारतीय घटना, भारतीय राज्यघटना, जे भारतीय संविधान ज्याची जगामध्ये कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, असं संविधान ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं, त्यांच्याविषयीचं अभिवादन व्यक्त करण्यासाठी आपण हा संविधान दिन जो आहे तो संविधान दिन साजरा करतो. ही त्यामागची काही प्रमुख हेतू आहेत की आपण संविधान दिन साजरा का करतो. तर या ठिकाणी आपण संविधान दिन साजरा करण्यापाठीमागचा हेतू आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या तारखा आणि काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण पाहिलेले आहोत. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि एक भारतीय नागरिक म्हणून, एक जनमानस म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि त्यांनी दिलेलं जे भारतीय संविधान आहे, भारतीय राज्यघटना आहे, त्यांचं हे अनमोल ठेवा जो आपल्या भारतीयांकडे आहे, याचं स्मरण आपल्याला असलं पाहिजे. यासाठीही आपण हे संविधान दिन समजून घेतलं पाहिजे.